हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। धर्मस्वातंत्र्य विधेयकात कुणावरही अन्याय नाही। अनेक राज्यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक आणलंय। विरोधकांनी आधी धर्मस्वातंत्र्य विधेयक वाचलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दिल्ली दौऱ्यावर जाणार। दिल्लीत महत्त्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती। मुंबईतील नायगावमधील बीडीडी चाळ वासियांचं स्वप्न झालं साकार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 864 घरांचं वाटप। गॅस विना नागरिकांचे हाल। राज्यात 8 दिवसांनंतरही ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा। गॅस टंचाईमुळे मुंबईकरांचा नाश्ता महागला। नाश्त्याच्या पदार्थात 5 ते 10 रुपयांची वाढ। शिवसेना उभाटा नेते अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी। धमक्यांसंदर्भात अंबादास दानवेंचं पोलीस आयुक्तांना पत्र। आयसीयू मध्ये उपचार घेणाऱ्या 89 वर्षांच्या आजींचा हात उंदरानं कुतरला। मीरा भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। पुण्याच्या चाकणमधील धक्कादायक प्रकार। सीसीटीव्ही मध्ये घटना कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे अचानक तापमानात मोठी घट। मनाली बद्रीनाथ परिसरात तुफान बर्फवृष्टी। आणि वन बॅटल आफ्टर अनादर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार। तर मायकल बी जॉर्डनला सिन्नर्स चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्ला झालाय। या हल्ल्यामध्ये आता इंधन टाकीला भीषण आग लागली। सध्या कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर येतेय। ही दृश्य आपण पाहतोय दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळची आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हा ड्रोनने हल्ला केला गेलाय आणि तिथं इंधन टाकीला आग लागली। त्याच्यामुळे ज्वाळांचा भडका उडाला। दुबईमधली ही दृश्य आपण पाहू शकतोय। दुबईजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या एका इंधन टाकीला लक्ष्य केलं गेलंय आणि तिथं या आगीचा भडका झाला। यूएईच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार इराणकडून डागण्यात आलेलं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानं एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केलंय असा दावा संयुक्त अरब अमिरातीने केलाय। अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पाडले गेलेत। या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे असं यूएईने स्पष्ट केलंय। आखाती युद्धाच्या तणावाचा फटका भारतातल्या विमानसेवेलाही बसलाय। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणने हल्ला केला। या विमानतळावर भारतातून जाणारी अनेक विमानं रद्द केली गेली। एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसनं दुबईला जाणारी आपली आजची सगळी उड्डाणं आता रद्द केली। तसंच या उड्डाण रद्द केल्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे। उड्डाणं रद्द केली असली तरी सुद्धा प्रवाशांना त्याचे संपूर्ण पैसे परत दिले जाणार आहेत। तसंच जर त्यांना तिकीट नव्यानं बुक करायचं असेल तर कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारली जाणार नाहीये। होर्मुझच्या सामुद्रधुनीची चर्चा संपूर्ण जगात सुरू आहे। मात्र हे युद्ध आता ट्रम्प यांच्या हातातनं निसटतंय का हा प्रश्न विचारला जातोय। होर्मुझच्या मुद्द्यावरनं ट्रम्प आणि नाटो देशांमध्ये फूट पडलीये का असा सवालही उपस्थित केला जातोय। कारण ऑस्ट्रेलिया आणि जपान यांनी होर्मुझमध्ये ट्रम्प यांना मदत करायला नकार दिला अशी माहिती समोर आली आहे। ऑस्ट्रेलियाने सैन्य पाठवायला सुद्धा नकार दिलाय। होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने 7 देशांकडे मदत मागितली होती। सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा प्रभाव आहे। ट्रम्प यांना या मुद्द्यावर कुठूनही ठो मिळत नाहीये असं दिसतंय। ट्रम्प यांच्या आवाहनानंतर सुद्धा कोणताही देश पुढाकार घेत नाहीये अशी माहिती समोर आली आहे।
We had some very good results today, as you probably heard, in Iran. Very strong results militarily. We're talking to countries about policing the. युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालंय. तेहरानच्या जावदिया भागाला अमेरिका आणि इराणच्या हल्ल्याचा मोठा फटका बसला. या हल्ल्यामध्ये परिसरातल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक शाळा, प्रशासकीय इमारती या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तर युद्धामध्ये इराणमधले अनेक ऐतिहासिक वास्तूंचंही मोठं नुकसान झालंय. इराणमधल्या 56 ऐतिहासिक वास्तूंना या युद्धाचा फटका बसलाय. लष्करी तळांना लक्ष्य केलं गेलं आणि त्या नावाखाली ऐतिहासिक संग्रहालय आणि प्राचीन वस्तूंच्या परिसरावर सुद्धा अमेरिकेकडनं बॉम्बस्फेक केल्याचा आरोप आता इराणनं केलाय. इस्रायली सैन्यानं आज पहाटे लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिण उपनगरांवर जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यानंतर परिसरामध्ये भीषण आग लागली. आकाशात धुराचे प्रचंड लोट पसरले. परिस्थितीमुळे परिसरात तणावाचं वातावरण तयार झालंय. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांदरम्यान नेतन्याहू यांचा नवीन व्हिडिओ आता समोर आलाय. त्यांनी आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत असं सांगत इराण आणि लेबनॉनवर हल्ले सुरूच राहतील असा इशारा दिलाय. לחיים, אני חושב שהמסר לאנשים שיוצאים ומתאווררים. לצאת להתאוורר, אבל ליד מרחב מוגן. והעמידה שלכם היא מדהימה, נותנת כוח לי, לממשלה, לצה"ל, למוסד. אנחנו עושים דברים שאני לא יכול לשתף ברגע זה, אבל עושים. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणच्या खार्ग तेल केंद्रावर हल्ले करण्यात असल्याची उघडपणे धमकी दिली आहे. त्याचबरोबर अमेरिकन हल्ल्यामध्ये खार्ग बेटाचा मोठा भाग उद्ध्वस्त झालाय असा दावा ट्रम्प यांनी केलाय. तर इराणनं सुद्धा प्रत्युत्तरात्मक हल्ले अधिक तीव्र करायचा इशारा दिलाय. इराणच्या अणु कार्यक्रमावर परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मोठं वक्तव्य केलंय. इराणच्या अणु प्रकल्पांना कोणताही धक्का अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे लागला नसल्याचा दावा अराघची यांनी केलाय. तर इराणचे अणु प्रकल्प उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. इराण त्यांच्यावर होणाऱ्या सगळ्याच हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिली आणि कुणाच्याही दबावामुळे आपला अणु कार्यक्रम बंद करणार नाही असा सज्जड दम त्यांनी भरलाय. इस्रायलमध्ये सध्या सततचे हवाई हल्ले होत आहेत आणि त्यामुळे तणाव निर्माण झालाय. वारंवार वाजणारे सायरन आणि जीव वाचवण्यासाठी धावणारे नागरिक असं चित्र पाहायला मिळतंय. क्षेपणास्त्रांना पाडण्याचे प्रयत्न सुरू असताना नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण तयार झालंय. पाहूया. इस वक्त सायरन फिर से बज गई है. रात के दौरान भी बार बार सायरन बज रही थी. मैं इस वक्त टेल अवीव में हूं और सायरन बज गई है और जो भी लोग इर्द गिर्द हैं वो अब यहाँ पर जाएंगे. शेल्टर में भागने लगे लोग, आप देख सकते हैं भाग रहे हैं लोग शेल्टर की ओर. ये आप देख सकते हैं किस तरीके से लोग शेल्टर में जा रहे हैं क्योंकि सायरन बज गई है और बार बार सायरन्स बज रही हैं. यहाँ पर आप देखना होगा कि आसमान की तरफ हम कैमरा करके देखेंगे कि कहाँ की और ये अटैक होगा. बार बार अटैक्स हो रहे हैं. ये देख सकते हैं आप किस तरीके से यहाँ पे लोग दौड़ रहे हैं शेल्टर के लिए. ये देख सकते हैं आप भागम भाग शुरू हो गई है और लोग दौड़ रहे हैं शेल्टर में. बार बार लोगों को शेल्टर में जाना पड़ता है. ये एक्सक्लूसिव विजुअल्स आप इस वक्त के देख सकते हैं न्यूज़ 18 इंडिया पे कि किस तरीके से इस वक्त टेल अवीव इसराइल में लोग जा रहे हैं शेल्टर में क्योंकि सायरन बज चुकी है. और आप देखना होगा कि किस और ये अटैक होगा. तो बार बार हमले हो रहे हैं, बार बार सायरन्स बज रही हैं और यहां से हम देखने की कोशिश करेंगे. यहां पर हम देखने की कोशिश करेंगे. ये देख सकते हैं आप, ये देख सकते हैं आप कि किस तरीके से यहां पे इंटरसेप्ट किया गया मिसाइल्स को. और ये छाप है मिसाइल्स का दूर से दिख रहा है और यहाँ पे इंटरसेप्ट किया गया है. ईरान की तरफ से जो मिसाइल दागे जा रहे हैं या हिजबुल्लाह की तरफ से जो रॉकेट्स दागे जा रहे हैं उनको लगातार यहाँ
इंटरसेप्ट करने की कोशिश की जाती है। काफ़ी सारे मिसाइल्स और रॉकेट्स जो हैं वो यहाँ पे फट भी जाते हैं और उनसे काफ़ी नुकसान भी हो रहा है। तो आप देख सकते हैं ये जो लकीरें आप देख रहे हैं ये मिसाइल के निशान हैं इंटरसेप्शन के। तो बार बार जो हैं वो हमले किए जा रहे हैं और इस वक्त हम टेल अवीव में हैं। फिर से सायरन्स बजी, रात के दौरान भी 3 बार तो तकरीबन 10-15 मिनट में ही सायरन्स बजी थी। और अब सुबह का वक्त है और आप देख सकते हैं बादल छाए हुए हैं, लेकिन यहाँ पर हम देख पा रहे हैं कि एक अटैक फिर से किया गया ईरान की तरफ से। तो ईरान की तरफ से लगातार अटैक्स किए जा रहे हैं, अटैक्स का सिलसिला नहीं रुका है। बार बार सायरन्स बज रही हैं, बार बार अटैक हो रहे हैं और हम देख रहे हैं आसमान में फिर निशान पड़ जाते हैं जो ये मिसाइल अटॅक हो जाता है। रिफत अब्दुल्ला, न्यूज 18 इंडिया, टेल अवीव। इस्रायलकडनं इराणवर सतत हल्ले होत आहेत, मात्र हे हल्ले आता लष्करी ठिकाणांपर्यंत मर्यादित नाहीयेत, तर आता थेट मुख्य इमारतींना लक्ष्य केलं जात आहे असं दावा करतायत। इस्रायली सैन्यानं हमोदानमधल्या हल्ल्याला नवा व्हिडिओ आता जारी केलाय। इराण सरकारच्या मुख्यालयांवर आता स्ट्राईक केल्याचा दावा यातनं केलाय। IDF नुसार या हल्ल्यात IRGC आणि बजेसशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट केलं गेलंय। इराणनं मध्यरात्री इस्रायलवर एकानंतर एक 8 मिसाईल डागल्या। या हल्ल्याची दृश्य आता समोर आली आहेत। वाहनं आणि रस्त्यावर मलबा पसरलेला आहे, अनेक इमारतींचं नुकसान झालंय। या हल्ल्याचं एक 60 वर्षांच्या व्यक्ती जखमी झाल्याचंही कळतंय। इस्रायलच्या ऐलात शहरावर इराणनं जोरदार क्षेपणास्त्र डागलंय। या हल्ल्यांना इस्रायलकडनं यशस्वीपणे परतवलं गेलंय। असंच एक क्षेपणास्त्र हल्ला परतवल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। यात मिसाईलचा आकाशात स्फोट होऊन सर्वत्र धूर दिसून येतोय। या युद्धामध्ये इराण पहिल्यांदाच सेजल बॅलिस्टिक मिसाईल वापरल्याचा दावा करतंय। इराणी सरकार माध्यम IRIBच्या माहितीनुसार ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4च्या वेब 54 मध्ये ही मिसाईल लॉन्च केली गेली। सेजल मिसाईलचा इराणनं अत्यंत महत्त्वाची बॅलिस्टिक मिसाईल मानली जाते। या मिसाईलचा पहिल्यांदाच केलेला वापर स्ट्रॅटेजिक एस्केलेशन म्हणून पाहिला जातोय। सेजल मिसाईल सॉलिड फ्युएलवर चालतं आणि त्याच्यामुळे ती लॉन्च करण्यासाठी कमी वेळ लागतो आणि शत्रूला प्रतिसाद देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही। तर हिजबुल्लाहकडनं इस्रायलवर जोरदार हल्ले सुरू आहेत। इस्रायलच्या शस्त्रांच्या फॅक्टरीला हिजबुल्लाहनं लक्ष्य केलंय। योदिफत इथल्या लष्करी साहित्याचं भांडार या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त केल्याचा दावा हिजबुल्लाहनं केलाय। यामुळे इस्रायलचं मोठं नुकसान झालंय असा दावा हिजबुल्लाहनं केलाय।